त्या रात्री शहरावर एक विचित्र शांतता पसरली होती, जणू काही वादळ येण्याआधीची थांबलेली हवा. सकाळ होताच पोलीस ठाण्यात एक खळबळजनक बातमी पोहोचली. शहराच्या बाहेर असलेल्या जुन्या गोदामात एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिच्या आजूबाजूला कोणतेही स्पष्ट पुरावे नव्हते, ना प्रत्यक्ष साक्षीदार, ना लगेच ओळख पटवणारा धागा. फक्त बंद पडलेले CCTV कॅमेरे आणि मुद्दाम पुसलेले पायांचे ठसे. प्रकरणाचा तपास निरीक्षक देशमुखांकडे आला आणि त्यांनी घटनास्थळी पाऊल टाकताच हे साधे प्रकरण नसल्याची जाणीव झाली. कारण गोदामाची मांडणी पाहता कुणीतरी आखीवपणे योजना करूनच हे घडवले होते. देशमुखांनी शांतपणे प्रत्येक कोपरा न्याहाळला. भिंतींवरील जुने डाग, जमिनीवरील धूळ, तुटलेली खिडकी आणि एका कोपऱ्यात पडलेली साधी पण महत्त्वाची वस्तू, एक घड्याळ, जे त्या ठिकाणाशी अजिबात जुळत नव्हते. घड्याळाच्या मागील बाजूला कोरलेली 2 अक्षरं तपासाला दिशा देणारी ठरली. कारण शहरात अशा खुणेसह काम करणारा एकच व्यक्ती ओळखला जात होता, जो पूर्वीही एका गुंतागुंतीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून समोर आला होता, पण पुराव्याअभावी सुटला होता. दरम्यान रुग्णालयात तरुणी शुद्धीवर येताच तिच्या आठवणी तुटक तुटक होत्या. पण तिने सांगितलेली एकच गोष्ट ठाम होती: हे अपघात नव्हते, तर नियोजनबद्ध गुन्हा होता आणि यात एकाहून अधिक लोक सहभागी होते. देशमुखांनी तिच्या जबाबाचा आदर राखत तपशिलांपेक्षा घटनाक्रमावर लक्ष केंद्रित केले. वेळ, ठिकाणे, आवाज, हालचाली आणि त्यातून तयार झालेल्या पॅटर्नवरून त्यांनी एक संभाव्य मार्गरेषा आखली. दुसरीकडे सायबर पथकाने बंद CCTV कॅमेऱ्यांचा डेटा तपासून एक लपलेला बॅकअप शोधून काढला, ज्यात थेट दृश्य नसले तरी वाहनांच्या हालचालींची वेळ नोंदलेली होती आणि ती वेळ त्या घड्याळाच्या थांबलेल्या काट्यांशी जुळत होती. या छोट्या जुळणीतून मोठे जाळे उलगडू लागले. शहराच्या कडेला असलेल्या एका भंगार बाजारातून संशयितांचा मागोवा लागला. तेथे सापडलेली पावती, फोनवरील कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची साखळी हळूहळू स्पष्ट होत गेली. देशमुखांना कळून चुकले की हा गुन्हा केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर भय आणि दबाव वापरून चालवलेले एक टोळके होते, जे लोकांच्या शांततेचा गैरफायदा घेत होते. निर्णायक रात्री पोलिसांनी सापळा रचला. कुठलाही गोंधळ न माजवता ठोस पुराव्यांच्या आधारावर कारवाई केली आणि टोळक्याचा म्होरक्या पकडला गेला. चौकशीत त्याने चुकवण्याचा प्रयत्न केला, पण घड्याळ, वेळेचे जुळणारे ठसे, आर्थिक व्यवहार आणि सायबर पुरावे यांसमोर त्याची एकही चाल टिकली नाही. काही दिवसातच न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले आणि शहराने सुटकेचा निश्वास टाकला. कारण गुन्हा कितीही अंधारात घरला तरी सत्याचा धागा कुठेतरी प्रकाशात येतोच, हे या प्रकरणाने पुन्हा सिद्ध केले. तपास संपल्यानंतर देशमुखांनी गोदामाकडे एक नजर टाकली आणि मनात ठाम विचार केला: थरार गुन्ह्याचा असतो, पण शेवट नेहमी न्यायाचाच असायला हवा. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.